राम नदीच्या काठावरच्या एकूण 25 शाळा एका प्रकारे दत्तक घेतल्या. त्यातल्या 12 शाळा या पुणे कॉर्पोरेशनच्या. आपल्याला छोटे छोटे काही उपक्रम आहेत, पण त्याच्याद्वारे राम नदी आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे. पहिल्यांदा मी असं केलं की राम नदी ओळख असं एक ऑडिओ व्हिज्युअल एक लेक्चर आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन दिलं मुलांना. मुलं त्या राम नदीला चांगली ओळखायला लागली. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, टाकाऊ तो टिकाऊ अशा काही या स्पर्धा घेतल्या. आपली राम नदी हा एक अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आमच्या शाळेत राबवला आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांनी आमच्या शाळेमध्ये दर्शनी भागामध्ये काही पेंटिंग काढले. अतिशय सुंदर आणि बोलकी माहिती दिली की नदीचा नैसर्गिक स्रोत कसा हवा आणि तो आत्ता कसा आहे आणि तो कसा असायला पाहिजे. आपण प्रयत्न केले तर तो कसा होईल. राम नदी खराब झालेली आहे, तर तिला वाचवण्याचं काम कसं करायचं आणि मुलांचं ॲक्च्युली त्याच्यामध्ये रोल काय आहे, कारण हीच मुलं पुढे जाऊन समाजामध्ये सुजाण नागरिक होणार आहेत आणि त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे की ही नदी वाचवणं. राम नदी रिस्टोरेशन मिशनच्या वतीने शाळेत वेगवेगळे वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात आणि ह्या कार्यक्रमातून मुलांना चांगली माहिती मिळते. तसेच मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात, त्यातनं मुलांना बक्षिसं दिली जातात. जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी म्हणजे अन्न, पाणी, हवा. प्रत्येक गाव हे कुठल्या ना कुठल्या तरी नदीच्या काठी वसलेले असते. पुण्याच्या वायव्य दिशेला खाटपेवाडी, मुकाईवाडी, वरपेवाडीच्या मागे जसरेश्वर व सह्याद्रीच्या डोंगराळ रांगातून ती उगम पावते. राम नदीवर एकूण 4 तलाव आहेत. खाटपेवाडी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज तलाव म्हणजेच मानस लेक, चौधे तलाव आणि पाषाण तलाव. माझी शाळा राम नदीच्या खोऱ्यात आहे व मी राम नदीच्या खोऱ्यात राहते, पण तिची अवस्था आता खूप खराब आहे. लोक तिथं कचरा, घरातील सांडपाणी टाकतात. राम नदी घाण करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा कारणीभूत आहोत. आता 3 ते 4 लाख लोक राहतात म्हणल्यावर कचरा होणारच. तर त्या लोकांनी जे मैला पाणी हे राम नदीमध्ये त्याचे चंब सोडलेले आहेत. कोणी कचरा टाकतं, ओला कचरा, सुका कचरा हा घंटा गाडीलाच द्यायला पाहिजे, ते न करता ते राम नदीमध्ये टाकतात. आपल्या घरातले सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातच गेलं पाहिजे आणि पूजेचं सामान वगैरे ते टाकलं नाही पाहिजे आणि कचरा नाही केला पाहिजे. एका अप्रतिम नैसर्गिक ठेव्याला कसे होत्याचे नव्हते करतात त्याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे राम नदी. आधी 70% मासे होते, पण आता फक्त 2% का राहिले याचा तुम्ही कधी विचार केला का? Is it good that if our river mother is getting dirty, she also need help from we children? So that's why we have to save our Ram Nadi. नदी कशी स्वच्छ ठेवता येईल मुलांच्या माध्यमातून, तर काय त्यासाठी आधी आपण निबंध स्पर्धा भरवल्या. मग तुम्हाला नदीची जाणीव करून दिली, नदीबद्दल तुमच्या मनामध्ये एक छान प्रेम निर्माण करून दिलं, नदीचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला पटवून दिलं. मग तुम्ही नदीची चित्र काढली, तुम्ही पालकांना सांगितलं की नाही आपल्याला ही नदी स्वच्छ ठेवायची आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगितलं ही नदी आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे, तर सगळे ऐकतात. कारण का? लहान मुलांचं सगळे ऐकतात. आम्ही नदी स्वच्छ करणार म्हणजे करणारच. नदीच्या पाण्यामध्ये घाण टाकणार नाही, प्लास्टिक टाकणार नाही. झुळझुळ वाहणारी नदी ही आमच्या गावासाठी, गावातल्या प्रत्येकासाठी उपयोगाची आहे आणि ती स्वच्छ ठेवणे
हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचे आम्ही सर्व पालन करू.